गुरुजींचे संस्कार गोष्ट या सदरामध्ये आपल्या सगळ्या बालमित्र मैत्रिणींचं, त्यांच्या आईबाबांचं, त्यांच्या आजी आजोबांचं मनपूर्वक स्वागत करते. कालच ललिता पंचमी झाली आणि काल आपण कथा ऐकली ती कुष्मांडा मातेची. आज आपण आदिशक्तीचं जे 5वं स्वरूप मानलं जातं स्कंद माता, तिची कथा थोडक्यामध्ये ऐकणार आहोत. नावावरूनच आपल्याला लक्षात येत आहे की स्कंद माता म्हणजे कुमार कार्तिकेय, ज्याला स्कंद असंही म्हटलं जातं, त्याची आई असणारी ही पार्वती आहे. नवरात्रामधील उपासनेचा 5वा दिवस हा स्कंद मातेसाठी आपण निश्चित केलेला आहे आणि या स्कंद मातेचं स्मरण, आराधना, उपासना आपण या दिवशी करताना दिसतो. ही स्कंद माता भक्ताच्या सगळ्या इच्छांची परिपूर्ती करणारी आहे. त्याला शारीरिक मानसिक आरोग्य, ऐहिक पारलौकिक ऐश्वर्य, त्यानंतर मानसिक शांतता देणारी अशी आहे. सिंहासन गता नित्यम पद्मश्रुत करद्वया, शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी. सिंहासनावर आरूढ झालेली चतुर्भुजा अशी ही स्कंद माता आहे. तिच्या उजव्या मांडीवर त्या ठिकाणी कुमार कार्तिकेय बसलेला आहे आणि उजव्या हाताने तिने त्याला आपल्या मांडीवर घेतलेला आहे. तिच्या डाव्या हातामध्ये कमलपुष्प तिने धारण केले आहे. मागच्या डाव्या हातामध्ये वरमुद्रा आहे आणि उजव्या हातामध्ये कमल सुशोभित आहे. डोक्यावर सुवर्ण मुकुट तिने धारण केला आहे आणि कानामध्ये सुवर्ण आभूषण आहेत. ही देवी जी आहे ती पार्वतीचंच एक स्वरूप आहे, आदिशक्तीचं स्वरूप आहे असं आपण पाहिलं. आपण गोष्ट ऐकली की दक्षा प्रजापतीने त्या ठिकाणी यज्ञ केला आणि आपली मुलगी जी आहे सती, त्या सतीला आणि तिचा पती असणारा जो शिव आहे त्यांना त्या यज्ञामध्ये बोलवलं नाही. सती हे आपल्या वडिलांचं घर आहे, वडिलांच्या घरी जो यज्ञ आहे त्याच्यामध्ये आमंत्रण कशाला पाहिजे अशा विचाराने त्या ठिकाणी गेली आणि दक्ष प्रजापतीने तिचा अपमान केला. हे घडल्यानंतर तिचा शिवाचा अपमान जेव्हा झाला तेव्हा आत्यंतिक दुःखाने व्याकुळ होऊन सतीने त्याच यज्ञामध्ये आपली आहुती दिली. हे ऐकल्याबरोबर शंकर जे होते त्यांनी उग्र रूप धारण केलं आणि ते दक्ष प्रजापतीच्या त्या यज्ञाच्या ठिकाणी आले आणि तो यज्ञ त्यांनी नष्ट केला आणि सतीचं जे शरीर आहे ते हिमालयामध्ये घेऊन गेले. सती गेल्यानंतर शिव हे सगळ्या प्रकारच्या ऐहिक आणि पारलौकिक गोष्टींच्या परे गेले आणि ध्यानमग्न झाले, तपोमग्न झाले. इकडे याच काळामध्ये सूरपद्मन आणि तारकासूर या 2 असुरांनी पृथ्वीवर आणि देवलोकामध्ये सुद्धा प्रचंड धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या दोघांनाही वर आहे शिवाचा आणि तो वर काय आहे की शिव आणि त्याचे संतती या दोघांपैकी कोणीतरी एक या दोघांना म्हणजे सूरपद्मन आणि तारकासुरांना मारू शकतं, इतर कोणीही मारू शकत नाही. आता देवतांपुढे प्रश्न उभा राहिला की शंकर आता तपोमग्न झाले आहेत, सगळ्या विषयांच्या परे गेले आहेत, तेव्हा काय करावे. तेव्हा सगळे देव हे विष्णूकडे आलेले आहेत. तेव्हा विष्णू पहिल्यांदा त्यांना म्हणतात की चूक तुमची आहे. का बरं तुम्ही दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये गेलात जेव्हा तिथे शिवाला आमंत्रण नाहीये, तिथे त्याचा अपमान होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि म्हणूनच शिव हे सगळ्या विषयांपासून परांगमुख झाले. पण असो, ते त्यांना पार्वती विषयी सांगतात की हिमालयाची आणि मेना या दोघांची कन्या असलेली ही जी पार्वती आहे तिच्या बाबतीत हे विधी विधान आहे की ती शंकराशी विवाह करेल. हे ऐकल्यानंतर नारद जे आहेत त्या नारद मुनींना पार्वतीकडे पाठवलं जातं आणि पार्वतीला तप करण्याचा उपदेश दिला जातो. आपल्याला हे माहितीये की पार्वतीने हजारो वर्षांचं तप केलं आणि शिवांनी तिचं तप बघून तिच्याशी विवाह केला. शिव आणि पार्वती या दोघांच्या विवाहानंतर जी संतती निर्माण झाली ती म्हणजेच कुमार कार्तिकेय. कुमार कार्तिकेयाला षण्मुख असंही म्हटलं जातं आणि 6 कृतिकांनी त्याचं पोषण केलं म्हणून त्याला कार्तिकेय असंही म्हटलं जातं. तो अत्यंत
विद्वान असा आहे, ज्ञानी आहे, पराक्रमी आहे आणि अत्यंत दर्शनीय असा पण आहे. त्यामुळे त्याला कुमार असा शब्दही वापरला जातो किंवा हे नाव देखील दिलेलं दिसतं. कुमार कार्तिकेय हे देवांचे सेनापती आहेत. देवांची जी सेना आहे तिचं स्वामित्व कुमार कार्तिकेयांकडे आहे. कुमार कार्तिकेयांनी तारकासुराबरोबर युद्ध केलं आणि त्यामध्ये तारकासूर मारला गेला. त्यामुळे तारकासुराच्या वधाने त्या ठिकाणी देव जे होते त्यांची चिंता किंवा काळजी हे त्या ठिकाणी मिटली. अशा या पराक्रमी, ज्ञानी, बुद्धिमान, तेजस्वी पुत्राची आई या स्वरूपामध्ये स्कंद मातेचं त्या ठिकाणी स्मरण केलं जातं. तिची आराधना केली जाते. तिची आराधना करत असतानाच आपोआपच कुमार कार्तिकेयाची सुद्धा आराधना केली जाते. त्याचंही स्मरण केलं जातं. कारण या स्कंद मातेच्या मांडीवर कुमार कार्तिकेय हे विराजमान झालेले आहेत. तर अशी ही स्कंद माता जी आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, आपल्या भक्तांना आयु, आरोग्य, निरामयता, शांती प्रदान करते आणि अत्यंत तेजस्वी आणि बुद्धिमान अशा पुत्राची आई असणारी आहे, त्या स्कंद मातेचं आज आपण सगळे स्मरण करूया, तिला नमन करूया आणि इच्छा करूया की आपण सगळेजण कल्याण मार्गानेच जावोत, की आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी कल्याण होवो. ती भगवती आपल्या सगळ्यांचं कल्याण करो, आपल्याला सगळ्यांना सुखी समृद्ध बनवो. आज इथेच थांबूया. उद्या आपण पुढच्या कथेकडे जाऊ. तोपर्यंत स्वस्ति भवन्तु सर्वे. सर्वाः च नमस्कारः.